आता बघूयात मुंबईसह उपनगरात नेमक्या काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। मुंबईमध्ये 1 मे रोजी वाहतुकीत महत्त्वाचे बदल। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराष्ट्र दिनी पोलीस संचलन होणार। संचलनाच्या पार्श्वभूमीवरती परिसरामध्ये सकाळी 6 ते 12 या वेळेमध्ये वाहतुकीत बदल असतील। नागरिकांना सहकार्य करण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणी साठा 28% पोहोचलाय। पालिकेकडून 15 मे पासून 10% पाणी कपात जाहीर। प्रशासनाकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईमध्ये तब्बल 174 इमारती धोकादायक असल्याचं कळतंय। 141 खासगी इमारतींचा यामध्ये समावेश आहे। पालिका प्रशासनाची माहिती आहे, यामध्ये सर्व धोकादायक इमारतींना पालिकेनं अति धोकादायक आणि मोडकळीस असं घोषित करून नोटीसही बजावलेल्या आहेत। इमारती रिकाम्या करण्याचे पालिकेचं आवाहन आहे। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका आहे। मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार आहेत। मुंबई पालिका प्रशासनाची ही माहिती आहे। ठाण्यातील खारेगाव पूल आजपासून वाहनधारकांसाठी खुला होणार आहे। वाहनधारकांना मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल। ठाणे जिल्हाधिकारी कृष्णकांत पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। कल्याण स्टेशनवरती रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांचा दणका। 30 मिनिटात 75 रिक्षा चालकांवर कारवाईमध्ये रिक्षा चालकांकडून 2 लाखांचा दंड वसूल, तर 40 रिक्षा चालकांना मेमो देण्यात आलेत। तांत्रिक बिघाडामुळे मुंबई ते मांडवा धावणारी M2M ची रो फेरी रद्द करण्यात आली आहे। बोटीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्यानं फेरी रद्द। मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचं नियोजन विस्कळीत झालं। लवकरच रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर। ठाण्यातील 100 एकरच्या चितळसर मानपाडा परिसरातील TDRला स्थगिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे। या निर्णयामुळे शहरातील 2800 कोटींचा व्यवहार रखडलेला आहे। टिटवाळ्यामध्ये सापडलेल्या ड्रग्जचं नेदरलँड कनेक्शन समोर। नेदरलँडवरून आलेलं ड्रग्ज विना अडथळा दिल्ली विमानतळावरून कस्टम क्लिअरन्स झाल्याची माहिती आहे। पुढे कुरिअर मार्फत ड्रग्ज उल्हासनगरमध्ये पोहोचलं। दिल्लीच्या कंपनीची चौकशी। नायजेरियन टोळीचं कनेक्शन समोर। आता आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यात। इथे काय घडामोडी घडतायत पाहूयात न्यूज टॉप 9 मधून। पुण्याच्या महापौर बंगल्यात ऐन उन्हाळ्यामध्ये झाडं कापल्याचा प्रकार घडलाय। जवळपास 20 झाडं महापालिकेनं तोडल्याचं समोर। या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारलं असता त्याचा तपशील नसल्याचं समोर आलंय। झाडांना कीड लागल्यानं झाडं तोडल्याचा दावा महापौरांनी केलेला आहे। पुणे स्टेशनवरती घसरलेल्या वंदे भारतमुळे जवळपास 100 गाड्यांना फटका बसलाय। काल दिवसभर 100 गाड्या उशिरानं धावल्या। मुख्य मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा काही तास ठप्प झाली होती। पुरंदर विमानतळ बाधित स्थानिकांसाठी मोठी बातमी आहे। बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोबदला ठरवण्यात आलाय। बाधित शेतकऱ्यांना एकरी 1.5 कोटींचा मोबदला मिळणार आहे। येत्या 4 मे पासून मोबदल्याचं वाटप केलं जाईल। त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच एकाच दिवसात 40 शस्त्र परवाने रद्द केलेले आहेत। परवाना नूतनीकरण न करणं आणि शस्त्रांची गरज नाही हे निष्पन्न झाल्यावरती आयुक्तांची ही कारवाई आहे। पुण्यामध्ये तापमानाचा कहर सुरूच आहे। पुण्यातील लोहगाव परिसरात 42.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर कोरेगाव परिसरामध्ये 40.1 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। शहरातील इतर भागातही तापमान 40च्या जवळ पोहोचलेलं आहे। राजगडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आंबी फाटा या ठिकाणी मिठाईच्या दुकानाला आग लागली। व्यापाऱ्याचं 25 लाखांचं नुकसान झालं। सुदैवानं गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे।